स्कोरर नावेद शेख असेल व संपूर्णतः आज आयोजन कमिटी एक तितकेच मोठी एक मेहनत घेणारी त्यामध्ये विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडमकर सर असतील, राजेश जगताप सर असतील, अजिंक्य बोबले सर असतील, त्यानंतर प्रथम घाणेकर सर असतील, ह्या सर्वांचं आज हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। संध्याकाळचं 17 ग्रुप ई चा पहिला सामना आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय एकीकडे पीसीसी अर्थातच 5 पायरी क्रिकेट क्लबचा संघ आहे, तर दुसरीकडे बीबीए एकलव्य 2 सलामीवर बॅटर विकी ऑन स्ट्राइक जर्सी नंबर 09, तर दुसरीकडे अजिंक्य आहे गोलंदाजी मार्कवर निखिल आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत, एक चुरशीची लढत ग्रुप ई च्या दिशेनं हा पहिला सामना। पहिला चेंडू सन्मान दिला जातोय, सिंगल धाव धावेंचा श्री गणेशा। अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि ह्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केलं जात आहे। यावेळेला आउटसाइड डॉप स्टंपचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू, अतिरिक्त धाव आता धाफकामध्ये ऍड केली जाते। पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये 2.3 चेंडूंचा खेळ होत असताना अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे। सातत्यानं म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व दिलं जातं। हा फुटवर्क हा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न घोसांगी क्षेत्रात अर्थातच डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा सिंगल धाव हे धावफलकामध्ये ऍड केली जाते। चांगली गोलंदाजी आहे यावेळेला, काय लक फॅक्टर म्हणावं लागेल, थोडासा फंबल एसटी रक्षक, सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड। सिंगल धावेने आता धावफलक खोलताय फुलता आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंमध्ये 5 धावा धावफलकावर विकी ॲज आयकॉन ॲज अ कॅप्टन सातत्याने एक उंच दगडा ताकदवान असा फलंदाज आणि यावेळेला तो आक्रमण हल्ला येतोय ग्रुप ई च्या दिशेनं। पहिला चौकार विकीच्या बॅट मधून अफलातून हल्ला। धन्यवाद डीजे, काय उल्लेख आहे गीताचा। 2 एकर जमीन बापाची आणि त्यावर नजर आहे आत्याची। 1 टू गो, शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी, 9 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत। वेगवान गतीचा मारा, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येतोय, आज घरच्या मैदानामध्ये आहे आणि त्या प्रकारचा खेळ देखील दर्शवतोय। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 13 धावा ह्या धावफलकावर। धन्यवाद डीजे। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक आता खोलताय फुलताय, एक फ्लाइंग स्टार्ट आहे। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफलक 13 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतोय। दुसरं षटक अर्थातच आमचे डीजे मॅन यावेळी दर्शवतात पॉवर प्लेचं षटक आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोण कोणावर आता पॉवर जनरेट करणार ती येणारी काळ वेळ दर्शवणार। परंतु ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत विकीने दाखवलाय 4 चेंडू अफलातून खेळी 10 धावेंची
एक शानदार खेळ आणि त्या बळावर आतापर्यंत धावफक खुलता है फुलता है। कहते हैं ना दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो संडे के दिन आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी। आणि त्या ट्रॉफीसाठी आता अट्टहास हा घेऊन बसलेला संघ आपण दोन पाहतोय। दोन संघ एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा आले, अनेक वेळा दोन संघांनी एकमेकांना खडे चारले, अनेक वेळेला पाणी पाजलं, अनेक वेळेला एकमेकांमध्ये चुरशीची लढत झाली, परंतु ह्या वेळेला निमित्त आहे SPL अर्थातच स्वराज्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। लोअर फुलटस पुन्हा एकदा काय मैदानामध्ये आग लावली जाते। आता वादळ आहे, एक तरफ शेर है तो दूसरी तरफ सवा शेर है। विशाल पहला चेंडू, जब बड़े शॉट आते हैं ना तब दिमाग पे भी हल्ला होता है, आणि असंच काहीसं आता चित्र दिसतंय। आता दिमागावर हल्ला केला जातोय, आता आक्रमण आहे, आता सर्व काही आहे, आता जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त BBA संघाच्या बाजूने घडतंय। लक फॅक्टर म्हणावं लागेल, येतोय चौकार लगातारचा चौथा। 22 धावा आता धावफलकावर येत आहेत। चांगले क्षेत्ररक्षण, कोशिश तो जारी है, आ देखिए जरा कौन किस पे भारी है। 1.3 चेंडूंचा खेळ होत असताना 23 धावा धावफलकावर येतोय। पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। हा परमनंट क्लास आहे या खेळाडूकडे। विकी अफलातून फलंदाजी। गिरजी करी गिरता परी, गिरजी करी गिरता परी, सारी भगवा ध्वजा। 27 धावा धावफलकावर आतापर्यंत येत असताना आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक, एक हाणामारीचं षटक, आणि त्या प्रकारचं आतापर्यंत आक्रमकतेचा सितारा म्हणून विकी ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे। एक रणनीती, एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, आता सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड। असं म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव देखील आहे। दोन खेळाडूंना भेदून आता जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमा रेखापार 4 धाव्यांसाठी। उगवला तारा टिमी लहरा करदा शिवाजी राजा, उगवला तारा टिमी लहरा करदा शिवाजी राजा, उगवला तारा टिमी लहरा करदा शिवाजी राजा, उगवला तारा टिमी लहरा करदा शिवाजी राजा। छत्रपती शिवाजी महाराज की युगा युगाचा गणसंभार, युगा युगाचा गणसंभार, यवन सासरे करी सरदार, यवन सासरे करी सरदार, यवन सासरे करी सरदार, युगा युगाचा गणसंभार, युगा युगाचा गणसंभार, यवन सासरे करी सरदार, यवन सासरे करी सरदार, यवन सासरे करी सरदार। 2 षटकांचा खेळ, 32 धावा, 2 सलामीवर फलंदाज, 6 चेंडू 15 धावांची खेळी। दुसरीकडून अजिंक्य देखील आपण पाहतोय 6 चेंडूंची 15 धावांची खेळी करत असताना पुन्हा एकदा एस पंच डिसिजन 4 धावा या धावफलकामध्ये ऍड। काय खेळी केली जाते। एक वादळ हे मैदानामध्ये आहे, विकी नावाचं वादळ हे मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय यावेळेला काय दुसरीचा प्रयत्न आहे, येस नोचा काळ, आणि पहिला गडी बॅक टू द डगआउट परताळतोय अजिंक्य। आयुष्याच्या पटलावर यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्वासाचा वजीर हा तुमच्या सोबत असला पाहिजे। हा आत्मविश्वासाने दुसरीकडून PCC संघ देखील लढाई करणं जाणतोय।
ह्या लढाऊ वृत्तीनं आता खेळ करावा लागेल. 37 धावा. एक गडींच्या मोबाईलमध्ये नवीन फलंदाज आता स्ट्राईक एंडला तेजस आहे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये आता मंचावरनं देखील आवाज येतोय. खऱ्या अर्थानं आज घरचा संघ आहे, घरच्या मैदानामध्ये आहे आणि चाहता वर्ग देखील त्याच प्रमाणामध्ये आहे. विकी ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 20 धावींच्या अफलातून खेळी करत असताना पुन्हा एकदा बॅकफूट लावून हलक्या हातानं पुश केला जातोय, सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 39 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा ज्या संघाच्या नावी येत आहेत त्या संघाचं नाव आहे BBA एकलव्य. 43. नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ विरार. BBA एकलव्य आता वेगळ्या दहशतीमध्ये. 43 धावा ह्या धावफलकावर येतात. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. यस सुशांत सर. येस फेअर डिलिव्हरी, परंतु 4 धावेने धावफलक आता 43 वर येऊन पोहोचतंय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. तेजस बॅक टू द डगआउट. कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली. तुझे ताई लागो अभिषय दादा, तुझे ताई लागो अभिषय दादा. येस धन्यवाद डीजे विकी. एकाकी झुंज देतोय, एकाकी किल्ला लढवतोय. KGF हा चित्रपट जर का तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये एक वाक्य आहे की घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी खतरनाक होती है. आणि हा घायल शेर आता मैदानामध्ये अगदी दहाडतोय. फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 44 धावा. दीपक आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ प्रभावित मार आहे, ॲक्युरेसी आहे, सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवतो. दुसरीकडून डावकर फलंदाज प्रथम आहे, पपलू आहे. ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. अपकमिंग यंगस्टर म्हणून पपलूचं नाव सातत्यानं आज विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये घेतलं जात आहे. हा खेळाडू दुसरीकडे आहे. पहिला चेंडू यावेळेला काय अगदी हातभर वळण घेत होता, पाठचा दरवाजा उघडा होता आणि तिथून येऊन चेंडू अगदी विसावला. गडीबाद पपलू बॅट्समन आउट होतो तो असा रागाने बघतो कुणाकडे, त्या बॉलरकडे. रागानं काय बघतोस रागानं, तुझी दांडी ती उडवली वाघानं, तुझी दांडी ती उडवली वाघानं. हा नक्कीच वाघानं यावेळेला दांडी उडवले. दीपक आतापर्यंत चांगली गोलंदाजी, ॲक्युरेसी जबरदस्तरित्या. एक तिखट मारा. पहिले 3 चेंडूंचा खेळ, 1 धाव खर्ची पडलाय. एक गडी गमावत असताना नवीन फलंदाज राजेश जगताप. राजेश जगताप म्हटलं तर सातत्यानं आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूनं पाहिल्यात तो राज यावेळेला फलंदाजी मार्कवर आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. सिंगल धाव
ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. 45 एखादा चौकार 50 टार्गेट जाईल का, एखादा अतिरिक्त धाव 50 पार केलं का, ते आता येणारी काळ वेळ दर्शवणार. परंतु आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आहे दीपक, ज्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर देत असताना काय गोलंदाजी हाताळली जाते. विकी अतिरिक्त धाव आता येते. आता 46 आहेत. आता त्या आशाभूत नजरेनं पाहतोय 50 पार करतोय का. मारुती पेडमकर सर अगदी जागेवरनं उठल्यात. 50 पार केल्या जातील का. 50 पार, 50 पार. 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 50 धावा धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 54-51 धावेंची एक भली मोठी खेळी ही PCC संघाला करावी लागणार. त्या अगोदर येतोय आपण टॉस की बॉसच्या दिशेनं, ज्या ठिकाणं शिवसाई विरार विपक्ष ओमकार 11 हे दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस की बॉसच्या दिशेनं दाखल व्हा. शिवसाई विरार विपक्ष ओमकार 11. चला दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय, ऑलरेडी उशीर होतोय, ह्या सर्व गोष्टींवर आपण थोडासा विचार विनिमय करावा ही विनंती असेल. चला दोन्ही संघ त्या अगोदर आपण आयोजकांशी भेट घ्यायची आहे. कर्णधारांसाठी एक सरप्राईज आहे आणि तो आंतरराष्ट्रीय लूक आज आपण पाहतोय. SPL अर्थात स्वराज्य प्रीमियर लीग मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आपण पाहतोय. PCC 5 पायरी क्रिकेट क्लब विपक्ष BVA एकलव्य. आदरणीय सन्माननीय सुजित केसरी साहेबांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्विंग करतोय. SPL असा आवाज येत होता परंतु स्वराज्य येत आहे. मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्थानबद्ध व्हा. नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन विचारेल. बॉलिंग आज येथे येऊन कसं वाटतं SPLचा हा माठ एका थाटामाटात चालणारी ही स्पर्धा, ह्या आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन चांगलं आहे. आमची पण फर्स्ट टुर्नामेंट आहे ही, तरी आयोजन तर चांगलं आहे, मस्त आहे. पहिल्यांदाच ह्या स्पर्धेमध्ये आपण येतोय. एक पर्व 4 विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्या प्रकारचं आयोजन, नियोजन आणि हे ब्रेझर आपण पाहतोय, अगदी आंतरराष्ट्रीय फील नक्कीच येत असेल प्रत्येकाला. आज कसं वाटतंय कर्णधारांची भूमिका आणि पहिल्याच सामन्यामध्ये एक ब्रेझर, एक इंटरनॅशनल स्तरावरची फील, ह्याबद्दल 2 शब्द. नाही, हे तर न्यू आहे आणि हे म्हणजे चांगलं आहे, चांगलं वाटतंय.
आयोजन पण चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. नक्कीच तुझ्या दिशेने येतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर प्रथमतः काय डिसिजन असतं? आमची बॉलिंगच असती पहिला. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार होतो म्हणून बॉलिंग घेणार होतो. आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ एक नवोदित संघ आहे, परंतु ज्या प्रकारची तयारी आहे किंवा ह्या आयोजनाबद्दल आणि या स्पेशली ब्रेझरबद्दल काय म्हणशील? कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंटरनॅशनल स्तरावरील फील नक्कीच येत असेल. ह्याबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. हो नक्कीच खूप भारी वाटले घालून आणि खरं आंतरराष्ट्रीय असं वाटतंय की खेळतोय म्हणून चांगलं वाटतंय. इंटरनॅशनल एक नंबर. स्वयं बोलतो त्या मला वाटलं आवाज जास्त येतोय. स्वयंचा फॅन फॉलोईंग जास्त आहे मला वाटतं. आयोजन तर खूप मस्तच आहे. आम्ही पण पहिल्यांदाच टुर्नामेंट खेळतोय. आमची पण अशी इच्छा आहे की आम्ही ते प्राईज मारू. त्या हिशोबाने आम्ही 100% देऊन इकडे प्राईज मारण्याचा प्रयत्न करू. स्वतःच्या टीम बद्दल काय म्हणशील? ज्या प्रकारचा फॅन बेस आहे ह्यानंतरच्या मॅच मध्ये एक चुरशीची लढाई नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. काय म्हणशील स्वतःच्या टीम बद्दल आणि त्या चाहत्या वर्गांबद्दल? आमची टीम तर एक नंबर आहे, मस्तच आहे. सर्व एकमेकांना समजून घेतात आणि आम्ही एकाच वयाचे असल्यामुळे सर्वांचं मते एकमेकांना जुळतात आणि खूप भारी खेळणार आहेत आमच्यात. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यापुढील होणारा सामना आपण पाहतोय. 2 संघ आणि त्यातील लढाई. आम्ही दोन्ही संघांना विनंती करतो आपण थोड्याच वेळात आपापल्या पोझिशन मध्ये. एकीकडे आपण पाहतोय शिवसाई विरारचा संघ आहे, तो दुसरीकडे ओमकार 11चा संघ. शिवसाई विरारचा संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकतोय आणि डिसिजन हे फील्ड आपल्याला पाहायला मिळेल. येतोय मॅचच्या दिशेने एक लक्ष, भलं मोठं लक्ष धावफलकावर. येणारे 24 चेंडू 51 धावांचं लक्ष धावफलकावर आपण पाहतोय. एक 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत. 8 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेट अगदी जवळून पाहिलंय. अनेक वर्ष ज्या खेळाडूनं अंडरआर्म क्रिकेटची सेवा केली गेली, अनेक वर्ष उन्हाळे पावसाळे हिवाळे दिवस रात्र क्रिकेट पाहिलंय, असा गोलंदाजी मार्कवर विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थातच मारुती पेडमकर सर गोलंदाजी मार्कवर आहे. परंतु आक्रमण हल्ला हा चढवला जातोय डायरेक्ट हिट असता. तर दृश्य काही वेगळं असं पाहायला मिळालं असतं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 13 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत. वंडगो शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी शेवट गोड. पहिल्या 2 षटकांचा खेळ. आता 19 धावा ह्या धावफलकावर येतात. काय सुरुवात आहे. क्षमा असावी, 18 धावा ह्या धावफलकावर आहेत. पहिल्या 12 चेंडू 18 धावा. आता येणारे 12 चेंडू अजून देखील लक्ष, एक भलं मोठं लक्ष. 12-33 धावा ह्या धावफलकावर आता लगावायचे आहेत. चला टायमरवर देखील लक्ष द्या. 15 मिनिटांचा आपल्यासाठी अवधी आणि त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक अर्थातच 24 चेंडू हे हाताळायचे आहेत. आता 12-33. पहिल्या 12 मध्ये 18 निखिल आहे. नवीन फलंदाज दीपक, ज्या ठिकाणी 9 चेंडू 15 धावांची खेळी ही आपल्याला पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना 2 संघांनी त्यातील एक चुरशीची लढाई. शिवसाई विरार तर दुसरीकडे ओमकार 11चा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टिच्चून मारा होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निखिल बॅक टू द डगआउट. Hey!
धन्यवाद डीजे. हर्ष पहिला चेंडू. निखिल बड़ी मछली खरं तर जाल में फसी है. चांगली गोलंदाजी अगदी हातभर वळण घेतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्युरेसी आहे. सुपर लाईन लेने टप्पा. हर्ष काय गोलंदाजी. लगातारचा तिसरा निर्धाव आहे. पोपू चांगली गोलंदाजी आतापर्यंत लगातारचा चौथा चेंडू हा निर्धाव येत असताना आपण पाहतोय. सुजल नवीन फलंदाज आहे. यावेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये हा डिफेन्स केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. 5 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त 1 धाव आतापर्यंत खर्ची पडलाय. सामन्याचं समीकरण सामन्याचं पारडं आता थोडंसं एकतर्फ जात आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण हाताळत असताना हर्षला पाहतोय. अफलातून गोलंदाजी. हर्षी गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 6 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त 1 धाव खर्ची पडत असताना आपण पाहतोय. मॅचचं समीकरण थोडंसं एकतर्फ आणलंय. आता येणारे 6 3 षटकांचा खेळ 19 धावा धावफलकावर. आता 6-32 इक्वेशन आहे. सामन्याचं पारडं थोडंसं एकतर्फ जाईल का. परंतु पहिला चेंडू जरा जास्त साखोड टप्प्याचा होता. नो बॉल आणि त्यानंतर फ्ली हिट यावेळेला मिस केला जातोय. गडीबाद तीसरा. बॅक टू द डगआउट. हॅलो हॅलो. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आता औपचारिकता बाकी एन्जॉय केलं जात आहे. गडीबाद. सुशांत पाटील म्हणतोय गडीबाद आहे धावचीतच्या रूपानं. भलं मोठं लक्ष नक्कीच धावफलकावर आजच्या दिवसातील आणि ह्या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा ज्या संघाच्या नावी आतापर्यंत आपण पाहतोय. एक त्या बळावर हा संघ आता एकतर्फा असा विजय प्राप्त करण्याच्या मार्गावर. ह्या क्रिकेटला आता खऱ्या अर्थाने एन्जॉय करत असताना औपचारिकता बाकी शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 20 धावा ह्या धावफलकावर. सामना फिनिश. सामना खल्लास आणि सामना हा एकतर्फा हा विजय करत असताना कॉंग्रॅच्युलेशन टीम BBA एकलव्य आणि हार्डलक टीम PCC आपल्याला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील. चला यापुढील होणारा सामना शिवसाई विरार विपक्ष ओमकार 11. आपण त्वरित आपापल्या पोझिशन मध्ये या ही विनंती असेल. येतोय तोपर्यंत DJ दिलीप पाटीलच्या दिशेनं.